देव हा फक्त तुमचं भलं करण्याकरता असतो, लक्षात ठेवा. अध्यात्मामध्ये असं म्हणतात, वडिलांच्या पेक्षा 100 पट आई प्रेम करते आणि आईच्या 1000 पट देव आपल्याला प्रेम करतो. जसं आई आपल्या मुलावर प्रेम करते कुठलीही अपेक्षा न ठेवता, तसं परमेश्वर म्हणा, देव म्हणा, गुरु म्हणा, अल्लाह म्हणा, कोणी म्हणा तुम्ही, प्रत्येक जण आपल्याला जातीच्या, धर्माच्या, बुद्धीच्या, विचाराच्या चौकटीने त्या एका शक्तीला नावं देत असतो. पण ती शक्ती तुमच्यावर इतकं प्रचंड प्रेम करते की आपण ते प्रेम मोजू शकत नाही. नव्हे नव्हे ते प्रेम अनुभवायची आपल्याकडे कुवत नसते. आपली कुवत एकच फक्त, मला 400 रुपये मिळू दे, माझा ऊस 4000 जाऊ दे, माझी हळद 20,000 जाऊ दे. तुमचं प्रेम पैशात गुंतलेलं आहे. तुम्ही तुमच्या प्रेमाला पैशाच्या दावणीत बांधलाय आणि इथंच सगळ्यात मोठा ब्रह्म घोटाळा झालेला आहे. आपली झोळी ही तुटपुंजी असते, देव आपल्याला प्रचंड देत असतो, लक्षात ठेवा. पहा, तुम्ही आम्ही आता जिवंत आहोत ना, का? त्यांच्याचमुळं. पण आपलं लक्ष त्यांच्यावर असतं का? आज आपण श्वासावर बोलणार आहे. कशावर बोलणार आहे? बघा, अन्न नाही खाल्लं ना तर आपण 21 दिवस जगतो की नाही? पाणी नाही पिलं तर 5 दिवस जगतो. पण श्वास नाही घेतला तर? आता श्वास हा शास्त्रीय शब्द आहे व्यवहारातला, पण श्वासालाच अध्यात्मामध्ये प्राण म्हणतात. काय म्हणतात? बरोबर आहे का चूक आहे? आता सगळ्यांनी नाक आणि तोंड 1 मिनिट बंद करा बरं. हे पारायण बंद पडेल ना. आणि मग सगळी म्हणते ते अमित महाराजांना काम नाही, ते डॉक्टरला बोलावलं, नाक आणि तोंड बंद करायला. पहिलं अमितकडे बघा आणि मग ते डॉक्टरकडे बघू. माझं काय, मी हळूच पांदीने पडेल जाईल, पण अमितला इथं राहायचंय. बरोबर आहे ना? तर तुम्ही मला सांगा, नाक आणि तोंड जर आपण बंद केलं, विनोदाचा भाग बाजूला ठेवूया, नाक आणि तोंड आपण फक्त अर्धा मिनिटाचं बघा, लक्षात घ्या, माझ्या भगिनी आई आहेत, अर्धा मिनिट नाक आणि तोंड बंद करत, काय अवस्था होईल आपली? गुदमर होईल. काय? कशामुळं? श्वासामुळं, प्राणामुळं. पण सकाळपासून संध्याकाळपर्यंत, जलमल्यापासून मरेपर्यंत, खापर पांजापर्यंत नाकवाडापर्यंत प्रत्येक जण फक्त कशाच्या मागं पडतो? खरं कशाच्या मागं पळायला पाहिजे? नाही, देवाच्या नाही, श्वासाच्या. श्वास जर आपण अर्धा मिनिट नाही घेतला तर आपला मुलगा होतो. म्हणजे आपल्या जगण्याकरता सगळ्यात महत्वाची काय गरज आहे? नक्की बघा, मी काय आलतू फालतू बोलत नाही, नाही तर कर तोंड नागबंद, लगेच कळत. बघा, इथं बंडल ठेवलाय लाखाचा आणि तुम्हाला सांगते काय नाही, 1 मिनिट बंद, ₹1,00,000 तुमचं. ध्यान जाईल, पण तुम्ही हळूच स्ट्रॉंग करा, नाकन तोंड बंद करायचं आणि श्वास घ्या. बरोबर का चूक आहे? मग महत्व कशाला आहे? नक्की. पण आपण लक्ष कशावर देतो? घासाला, घोटाला. शाळेत जाता तुम्ही? शाळेत शेजारी दुकान येते का नाही? दुकानात काय असतं? लेज, कुरकुरे, चुरचुरे, मॅगी मसाला, चिप्स, फुकण्या माहिती का? केशरी. हिंदूने खावी केशरी फुकणी, मुस्लिम बांधवांनी खावी हिरवी फुकणी, धनगर समाजाच्या लोकांना पिवळी फुकणी. फुकण्या खपाव्या म्हणून देवाचा रंग दिले त्यांनी. पण लक्षात ठेवा, तुम्हाला सांगतो, लहान मुलांना, आमच्या आया बहिणीला, त्या फुकणीमध्ये काय काय टाकतात. ती फुकणी खाल्ल्यानंतर ऐका, तुम्हाला पचू नये म्हणून स्टॅबिलायझर, त्या फुकणीला कीड लागू नये म्हणून प्रिझर्वेटिव्ह,
ती फुकणी तोंडात टाकल्या टाकल्याला टप्पा टप्पा गाळावी पोरांच्या तोंडात म्हणून ऍस्ट्रिंजंट. घरचं खारवडं कुरवडं पोरं खाते ती गाव, पण त्या फुकण्या चवीनं खाते. टेस्टिंग, कलर, ऍडिक्शन, आणि तीच खावं. जसं आमच्यासारख्या एखाद्याला तंबाखू खाल्ल्याशिवाय जुळत नाही, 4 वाजल्याशी की दारू पेल्याशिवाय जुळत नाही, तसं ह्या पॅकिंग केलेल्या पिशव्यामध्ये किंवा जे पदार्थ असतात त्याच्यामध्ये मुलांना त्याचं व्यसन लागावं हे पदार्थ टाकलेले आहेत. मी का सांगतोय, आपला जीव कुठला आहे बघा. आपला जीव श्वासात गुंतलेला असतो, परंतु आपल्या पोरा बाळांचा आणि आई बापाचा, आई बाप म्हणते होऊ दे तोटा, बाप आहे मोठा. लहान असताना आम्हाला लेमनची गोळी मिळत होती, चल तुला काय पाहिजे ते घे. दुकानात गेल्या गेल्या पोरं दुसरं काय दाखवत नाही, ती फुकण्या दाखवते. फुकण्या खाल, फुकणीचं व्हा. राग मानू नका, जे जे ऐकतात त्यांना एक खूप मोठी सूचना देतात. आताच मोबाईलवर रील्सवर आले बघा, बुलढाणा जिल्ह्यामध्ये 7 गावातील लोकांनी पंजाब मधला एक गहू खाल्ला 1 महिनाभर रेशनिंगचा. सगळ्या लहान थोर मोठ्यांचे केस गळून गेली. का? अमितजी त्या गव्हावर लवकर पक्व व्हावा, लवकर काढणीला यावा म्हणून सेलेनियमची फवारणी केली, आणि ते सेलेनियम 600 पट. किती पट? आणि त्या गव्हाचं ज्यांनी सेवन केलं, रेशनिंग मधून मिळालेल्या, त्या सगळ्या आया बहिणींची, म्हाताऱ्यांची, कोताऱ्यांची, पोरांच्या बाळांची केस गेली. का? उत्पन्न. आपण समजा बघा उत्पन्न वाढीच्या मागे लागलोय ना. मी पुन्हा पुन्हा का कोणास ठाऊक बोलायचा विषय असतोय, पण मला बोलताना माझा प्रवाह दुसरीकडे जातो. तुम्ही मला सांगा, 50 वर्षापूर्वी तुमचे सासू सासरे, आपले आई वडील, आजी आजोबा किती वर्ष जगायची? 100 वर्ष जगायची. 100 सव्वाशे वर्ष जगायची. जीव जाता जात नव्हता. लिमच्या बामदाला नाही तर गोव्याच्या गाडीगिड्या राहण्याची. म्हातारा बारक्या पोरासारखा हाडकोळ झाले, पण त्याचा जीवच जायना. महिना झालं तरवण्यावर. बरोबर का चूक आहे? आता तरवली म्हणजे काय माहितच नाही, कारण झटक्यावर फटका निघालाय ना. का? आम्ही प्रगती केली, विकास केला, सुधारणा केल्या. सायकली आल्या, मोटरसायकल आल्या, जीप आले, ट्रॅक्टर आले, काय काय आले, हेलिकॉप्टर आले. आता तर पाण्यावर चालणाऱ्या गाड्या केल्या, पण माणसाला प्याच्या लायकीचं पाणीच मिळायचं नाही. पाहुणार एवढा आले की 1 बाटलीतलं पाणी आण, ते हळीच म्हणतो मग दुसरी 50ची बाटली आण, मिसळूनच पितो. बरोबर का चूक आहे? आणि पोरं स्वर मारते माहिती का, मोठी पोरं मटणाची पार्टी करते, ती 4थी 5वीची पोरं म्हणते ती आम्ही मॅगीची पार्टी करतो. मॅगी कशी वाटते? बोटवं. आत्ताच्या जावायला बोटवं घाला बरं, बोटवं गुळ आणि दूध खायला घाला. काय असलं चालत नाही आपल्याला, बरोबर ना. त्याला आतड्या पारुट्याचं बोटवं लागतं. मला आठवतंय आम्ही लहान असताना बोटवं, दूध, गुळ आणि त्यात 2 चमचे तूप खाल्लं, जावाय वरपायचं. आता नको ती वरापते तर नको तिकडे कोण उडून पडते ते. आम्ही लहान होतो, तुम्हाला खरं सांगतोय, हिंद केसरी माने तुमच्या टीम मध्ये आले होते, आठवत आहे का तुम्हाला? हॉस्पिटलच्या शेजारी हॉस्पिटल पाठीमागे कुस्त्या भरायच्या, आणि त्यावेळी आम्ही लिंबात यायचो. पावणेवेळाचे पावणेवेळाच्या गेला काय गुळ, शेंगा, झुणका, भाकरी. आता घरटी बुकुडे. आता पाडवा जवळच आलाय, बरं जत्रा चांगली करा, भीक लागली त्याला, लय व्हायला या पाहुण्या रावळ्यांना खायला घालाय काय नाही. आणि जगतंय किती वर्ष? जेव्हा झुणका भाकरीच्या गुळा शेंगाच्या जत्रा होत्या तेव्हा माणसं 100 वर्ष जगत होती.
हो म्हणू नका, आपल्याला बदलायचंय. तुम्ही बदलायचंय, या पोरांना बदलायचंय. नाहीतर काय होणार आहे माहित आहे का? 50 वर्षापूर्वी आजी आजोबा 100-125 वर्ष जगत होती. आत्ताची आजी आजोबा किती वर्ष जगतील? या निम्मेवाली म्हणाय हरकत नाही. तुम्हीच बोलताय ना, का मी हळूच सांगितलं असं असं बोला म्हणून? हा नक्की का बरं निम्मेवाली? सात्या सरांनी धरलं का? भूत लागली का? हाडळीने धरली का? पैसा कमावते ती कुत्र्यासारखा, गमावते ती सुद्धा कुत्र्यासारखा. जीवाला काय आहे का काय? तुम्ही स्वतःवर कधी प्रेम करता का? केलं पाहिजे की नाही? बघा, पूर्वीच्या लोकांना उन्हाळ्यात खायला काय सगळं? वांग, आमटी, माद्या, लयच लय शेवगेच शेंग. सकाळी दूध, दही, ताक एवढं असायचं. आणि काहीच कालवण नसलं तर ताकात चटणी टाकायची, कुस्करायची, खायची, जायची. तरी 100 वर्ष जगू तुम्ही. आता हिमोग्लोबिनच्या गोळ्या खाते, विटॅमिन डी खाते, विटॅमिन ए खाते, विटॅमिन सी खाते, आणि सारखं शीच करत बसते. बरोबर आहे चूक आहे? आणि मग जाते डॉक्टर डॉक्टर डॉक्टर. 2 दिवस जरा जत्रा केली, मला धंडाळी लागली. डॉक्टर म्हणते लाव पैशात गोळ्या देतो तुला, खाय ते खा. तो गोळ्या खातो, दुसऱ्या दिवशी लगेच धाब्यावर जातोय. काय घरची चवच लागला. बरोबर आहे का चूक आहे? बरं एवढं करू दे की, अहो धाब्यावर नाही, मी तर म्हणतोय अजून कुठल्या लाख रुपयाची थाळी खाऊ द्या, पण 100-150 वर्ष जगलं पाहिजे ना. आता जगतंय का? विचार करा बरं का, खूप मोठा विचार करा. देवाजवळ मागून आयुष्य मिळणार, देवाजवळ मागून सुख मिळणार, ही सोंग आहे ती. कुठे शोधिशी रामेश्वरन, कुठे शोधिशी काशी, हृदयातील भगवंत राहिला, हृदयात चौपाशी. सगळं खातंय पितं तरी भगवंत उपाशी का? त्याला जे पाहिजे ते तुम्ही देत नाही, लक्षात ठेवा. आपल्या आतमधला प्राण उपाशी आहे का? ती म्हणते ते आईला मला श्वासच घेणं नीट. माझा 50-100 वर्ष जगत होता आणि मला आत्ताच धाप लागली. आईनं वयात लागती ना. इथं तरुण कोणच नाही. आत्ताच्या तरुणाला जर म्हणलं ना 30 किलोचं पोतं उचल, थांब दोघं उद्या उचलू लागायला. बरोबर आहे का चूक आहे? उचलू लागाय किती लागते? ती दोघं लागतील ना. आणि पहिली मला आठवते, आमची आजी 16 पायल्याचं पोतं घेऊन 3-3 किलोमीटर यायची. आरपळच्या शिवसनं वानगाळा यायची. आता सांगितलं म्हणते हे काय सांगते गप्पा? हा आम्ही तुम्हाला सांगतो, आमच्याकडे हळद असायची 200-200 पोती, क्विंटलची पोती असायची. अशी गमती उचलायची. हा त्या पोत्याला हात लावायचं म्हणलं की 10 रुपये पाहिजे. आणि ते 10 पोती असले तर म्हणते पहिली क्वार्टर आणा, मग पोती आम्ही टाकतो. रामकृष्ण. हे बदललं पाहिजे, आपल्याला बदललं पाहिजे ना. नाहीतर बघा, मनुष्य जन्म फुका पासरी जाणार आहे. कसा जाणार आहे? राग मानू नका, त्या विषयाला अनुसरून मी बोलत नाही, पण जे आहे ते सत्य आहे. गेल्या 50 वर्षात आपण एवढी प्रगती केली. ऊस, हळद, टमाटे, फ्लावर, कोबी, स्ट्रॉबेरी, काकडीचं याल, दोडक्याचं याल, कारल्याचं याल, मंडईत घेऊन जातोय. खपलं नाही की तिथंच वतून येतो या. पुण्यात टेम्पो घेऊन जातो या. खपलं नाही तर भाडं घरी यायचं, तुला भाडं घरी गेल्यावर देतो. असंच चाललंय ना. पूर्वी होतं का असं? ज्वारी भुईमुग निघाला, शिमगा झाला की सगळी बोंबलत ह्या गावात त्या गावात, ह्या पाहुण्याकडनं त्या पाहुण्याकडे, त्या पाहुण्याकडे त्या पाहुण्याकडे. पाहुणी सुद्धा वाट बघायची. पडवी असायची, पडवी वसरी कुणा करता असायची? वाटसरू करता, पाहुण्या करता. आता 2 BHK, नवरा बायकोला 1 रूम, म्हातारीला कोपरा. पाहुण्या नावाने झालं तर झालं. कुठे जाणार आहात? जीवन आलं असलं तर आम्ही बसतो खातो.
पहिली माणसं वाटसोर आला तर म्हणते जेवला क्या नाही जेवला एखाद झुणका भाकरी आणि कारळ्याची चटणी. आता पाहुणं सुद्धा म्हणतंय शाकाहारी असेल तर पनीर पाहिजे, पनीर. आता पनीराची आठवण निघाली. संप्रदायातल्या माणसांचा पनीरावर लय जोर असतो. पण बाबा 90% पनीर हे रासायनिक असतं. कृपया पनीर खाऊ आणि खायचं झालं तर आपल्या गावात डेअरी असते, शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या गायी असतात ना, त्यांना म्हणायचं आजचा रतीब तू 30 न घालतोस ना, मी तुला 32 देतो, 3 लिटर दूध तू मला. हे प्रॅक्टिकल सांगतो तुम्हाला बरं का, सगळ्यांना माझी विनंती आहे. बुवा माणसांना, सांप्रदायिक माणसांना वाटतं आम्ही मांसाहार खात नाही म्हणजे आम्ही उपकार करतोय समाजावरती. मुळीच नाही. तुम्ही स्वतःवर उपकार करता. तर ते दूध आणायचं, उकळायचं 3 लिटर आणि 4 लिंब पिळायची, नाहीतर चमचाभर मीठ टाकायचं. मोजून 10 मिनिटात पनीर होतं. बघा किती मिनिटात? 3 लिटर 30-90 रुपयाचं दूध आणलं तर अर्धा किलो पनीर होतं. अख्खं घर टमटमीत शुद्ध बिना भेसळीचं पनीर खाणार. हे का सांगतोय? धाब्यावर जेवायला जाऊ नका, बाहेरचं खाऊ नका. माझ्या आया बहिणीने माझी एकच विनंती आहे, आपल्या समाजातून सुगरीनी गायब झालेत. आता सुगरीन नावाचा शब्दच विसरला. का? मी कामावर चालले, कुठं? ह्या कॉलेजमध्ये, त्या कॉलेजमध्ये, ह्या हॉस्पिटलमध्ये, ह्या दुकानात, त्या दुकानात. पगार किती मिळतो? 5,000-6,000. मग संध्याकाळनंतर काय? पार्सल आणली. शहरातल्या लोकांची ही रोगाची साथ गावात येऊन देऊ नका. आम्हाला माहिती आहे तुम्ही रानमळ्यात राहणारे लोक आहात, 7 वाजता घरी येता, बरोबर आहे का? चूक आहे? पण घरचं जेवण करा. लक्षात ठेवा. मी पुन्हा आपल्या विषयाकडे वळतो. आजी आजोबा 100-125 वर्ष जगत होते. आई वडिलांचं आयुष्य दणक्याला 20 वर्ष कमी आलं. 80च्या वर्षी पुढे कोणच जगत नाही. आता आपलं आयुष्य डायरेक्ट 40 वर्ष कमी आले ना. 60च्या पुढे गॅरंटी वॉरंटी संपली. साधा 5 रुपयाचा पेन घ्यायचा म्हटलं तर रेनॉल्ड कंपनीचं घेतो. गॅरंटेड वॉरंटेड पाहिजे. चालतोय का बघतो, इकडून तिकडून फुकून बघतो. वही घ्यायची तर नवनीतची बघतो. बरोबर आहे का? चूक आहे? अरे पण ज्या अन्नाच्या जीवावर तुमच्या शरीराचं प्राणाचं पोषण होतं ते अन्न विष आहे का अमृत आहे याची परीक्षा कधी तुम्ही केली का? आईच्या घरी बनवलेलं, आईच्या हातचं जे जेवण असतं ते अमृत असतं. लक्षात ठेवा. लक्षात ठेवा. संत कबीर, मुस्लिम संत आहेत ते, त्यांनी काय दिलंय? जैसा खावे अन वैसा होवे मन, जैसा है मन वैसा है वर्तन. शुद्ध आहार असेल तर शुद्ध विचार तुमच्या इथे ह्या मेंदूमध्ये निर्माण होतील. शुद्ध विचार असतील तर उच्चार शुद्ध निघतील, आणि उच्चार शुद्ध असतील तर आचरण शुद्ध होईल. मित्र हो, आपण जे रोज अन्न खातोय तो विष आहे. विष. विष कसं आहे ऐकायचंय तुम्हाला? तुम्ही 1 किलो फ्लावर, 1 किलो टोमॅटो, 1 किलो भेंडी, 1 किलो कोबी, 1 किलो स्ट्रॉबेरी, द्राक्ष 1 किलो खाल्ल्यानंतर त्याच्यामध्ये 100 ग्रॅम रासायनिक पदार्थ असतात. किती ग्रॅम? 10वा हिस्सा. सावध व्हा. अमितजी मला म्हटले पुढची पिढी जगली पाहिजे असं काहीतरी सांगा. आणि जे जे प्लास्टिक मध्ये पॅक केले ते शिळे, एवढं लक्षात ठेवा. ते खाल. आई वडिलांची पिढी 60 वर आली, मुलं किती वर्ष जगतील आपली? बोला. आपली मुलं किती वर्ष जगतील आणि आपल्या मुलांना होणारी मुलं किती वर्ष जगतील याचा विचार जर तुम्ही नाही केला तर तुमच्या वर गेलेल्या पूर्वीच्या पिढ्या तुम्हाला माफ करणार नाहीत, वर येऊ देणार नाहीत. गेट आउट. कशाला आलायस वरती? आमच्या वंशाचं खंडन केलंयस तो. याचं एक ज्वलंत उदाहरण सांगतो तुम्हाला. बाबा आता प्रत्येक गावागावात बोर्ड लागले आहेत, वंध्यत्व निवारण शिबिर मोफत लागलेत ना. तुम्हाला मुलं होत नसतील, आम्ही मोफत ट्रीटमेंट करतो. नाव मोफत असतं आणि त्याच्या खाली असतं पॅकेज 1 लाख, 2 लाख, 3 लाख. काय अवस्था चालली आहे.
आम्ही टोमॅटोचं उत्पन्न, गव्हाचं उत्पन्न, ज्वारीचं उत्पन्न, ऊसाचं उत्पन्न टनाटनाने काढायला लागलो आणि टन टन उड्या मारायला लागलो. आणि मित्र हो, पोराला मुलं होत नाहीयेत. त्या उत्पन्नाचा कोणी विचार करायचा? 50 वर्षापूर्वी जेव्हा आमचे आजी आजोबा 100 वर्ष जगत होते, तेव्हा लग्नानंतर फक्त 2% जोडप्यांना मुलं होत नव्हती. आता 25% जोडप्यांना मुलं होत नाहीत बाबा. खरं प्रवचनामध्ये किंवा पारायणामध्ये या गोष्टी नाही बोलल्या पाहिजे, पण जे सत्य आहे ते तुम्हाला कळलं पाहिजे. आपल्या कानात शिस ओतल्यागत हे शब्द गेले पाहिजे. आता फॅशन काय? एकटा नागोबा असला तरी बास. अख्ख्या इस्टेटीच्या बिडात ह्योच वळवळ वळवळ करणार आणि आई बापालाच फन मारत बसणार. सांगता येत नाही, सहन होत नाही. घराघरात तीच अवस्था आहे. मुलं आई वडिलांच्या बरोबर कशी वागतायत सांगत नाहीत. कोटीचा बंगला असतो, पण त्या बंगल्यात राहणारी मानसिक दृष्ट्या भिकारी लोक राहत आहेत. आई वडिलांना विचारत नाहीत, वडील आईला विचारत नाहीत, मुलं आई वडिलांना विचारतात, आई वडील विचारत नाहीत. प्रत्येक जण आपापल्या मोबाईल मध्ये व्यस्त झालाय. आता टीव्ही सुद्धा बघायला मोकळं नाही ती. बरोबर आहे? हे बदललं पाहिजे. नाहीतर खरं सांगतो तुम्हाला, ज्यांचे आजी आजोबा 100 वर्ष जगत होते, त्यांचे आई वडील 60 वर्षावर आले आणि ते 50 वर आली. त्यांची मुलं 40 वर्ष सुद्धा जगणार नाहीत. याच गोष्टीवर तुम्ही आठवडाभर विचार करा. 5 पिढ्या पूर्वीच्या काळातल्या आजी आजोबांची पिढी कशी जगत होती, किती आरोग्य संपन्न होती, किती बोजा उचलत होती, किती सुखी समाधानी होती, याचा विचार करा. आणि तुम्ही प्रगतीच्या नावाखाली जे जे कमवले, त्यांनी खरंच तुमच्या जवळ आरोग्य आहे का, आयुष्य आहे का, समाधान आहे का, सुख आहे का? ह्या गणिताचं उत्तर शोधा. खडाळून जागे व्हाल आणि मग तुम्हाला कळेल, जे आजी आजोबा ज्यांना सायकल घेण्याची ऐपत नव्हती, तुम्ही 4 चाकी घ्याल 50 लाखाची, पण तुमचं आरोग्य कवडी मोलाचं नाहीये. त्यांचं आयुष्य आरोग्य लाख मोलाचं होतं. या गोष्टीवर आपल्याला विचार केला पाहिजे. लक्षात ठेवा, ज्ञानेश्वर माऊलींनी त्यांच्या काळामध्ये लोकाला, समाजाला जागृत करण्याकरता भगवद्गीतेचं ज्ञानेश्वरीमध्ये निरूपण केलं आणि लोकांना जाग केलं. त्यांना खायला पीठ देखील दिलं नाही. लक्षात ठेवा, चूल पेटवायला काड्या देखील दिल्या नाहीत, जळण नाही दिलं. तरी देखील त्यांनी ध्यास घेतला की समाज वेडपणातून बाहेर यावा आणि शहाणा व्हावं, म्हणून हे निरूपण दिलंय. पण आपण काय करतो? माऊली 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 करायचं. आणि माऊलींच्या काळात जो वेडसर समाज होता, त्याच्या चौपट वेड लागले आपल्याला पैशाचं, प्रतिष्ठेचं, मानाचं, सन्मानाचं, बंगल्याचं, गाडीचं, फ्रीजचं, टीव्हीचं, मोबाईलचं. या वेडातून आपण बाहेर पडलं पाहिजे. आपल्याला वेड लागलं पाहिजे माझ्या आरोग्याच्या, संपत्तीचं, मनाच्या सुखाच्या, समाधानाचं. आपले नातेसंबंध अख्ख्या जगाच्या पाठीवर पहा. आई वडील, भाऊ बहीण, मावशी काका, चुलता चुलती, मावळण, आजसासू, पदसासू, सासू, खापर सासू, एवढी नाती दिली होती. कशा करता हो? प्रेम, संस्कार, संस्कृती याचा वर्षाव व्हावा. आता एकही नातं जिवंत राहिलं नाही, एवढं लक्षात ठेवा. आई पोराला म्हणते, जी चपाती चहा खा, पाव बटर खारी खा, मी चालले ऑफिसला, टक्का 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 चपल्या वाजवत. आणि मग पोराला संस्कार घरात घालतात. मित्र हो, संस्कार फक्त आई देऊ शकते. शाळेत संस्कार मिळत नाहीत, संस्कृती शाळेत मिळत नाही, संस्कृती संस्कार विकत मिळत नाहीत. लक्षात ठेवा. आणि अख्ख्या जगाला संस्कार आणि संस्कृती भारताने शिकवली, तिथं दुष्काळ पडतोय. हे सगळ्यात मोठं दुःख आहे, लक्षात ठेवा. आपल्याला नुसती पारायण करून उपयोग होणार नाहीये. आपल्यातला मेंदू जागा केला पाहिजे, आपल्यातलं मन जागा केलं पाहिजे. पहा, आपलं शरीर, आपलं अस्तित्व, आपण जेव्हा जीवन जगतो तेव्हा शरीर महत्वाचं असतं. काय अवस्था आहे शरीराची? तुमच्यापैकी एक जण असा आहे का की मी डॉक्टरकडे कधी जात नाही,
हाय का कोणी एक तरी? किंवा आमचं असं खानदान आहे की आमच्या घराला डॉक्टरच लागत नाही. हाय का कोण? राग मानू नका. मला आठवतंय 50 वर्षापूर्वी, माझं वय आता 65 आहे, जेव्हा आम्ही लिमला बाजाराला येतो तेव्हा एकच डॉक्टर होता, काळे. गिरिजांनाच्या वाड्यात होता दवाखाना त्याचा. आठवतंय का? हा, पहिला का मला काय आठवते, परत पाटील आला, परत वाघ सिंह, नंतर आलं सगळं कोल्हे वगैरे. पहिला काय होता, बुटका होता, कोट घालायचा आणि रहिवाची वाट बघायचा, कोण येतंय का, कोण येतंय का, गिराईक. 50 गावात एकच डॉक्टर होता. तुमच्याकडं बेल्लमपल्ली, कुठं, वडूतला सातारा रोडला, आणि गदक्कर, बेल्लमपल्ली, काळे, अशीच. आता गावागावात वाघ, सिंह, यादव, साळुंके, नको धनवे, धनावडे, सगळे डॉक्टरच झाले आणि पेशंटच येत. डॉक्टरांची लाईन गर्दी, औषध रोज नवीन एक आणि रॉक सुद्धा म्हणते ते, डॉक्टर येऊ द्या, हॉस्पिटल येऊ द्या, आम्ही डबल वेगानं पळणार. कोण पळतंय बघूया, बरोबर आहे का चूक आहे? याच कारण काय? कधी केला का विचार? बरं खरं सांगा, तुम्ही जेव्हा आजारी पडता तेव्हा तुम्हाला देव आठवतो का डॉक्टर आठवतो? नक्की. तेव्हा तुम्हाला माहित असतं राम 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 केलं तरी पोटात दुखायचं राहत, डॉक्टरची गोळी मारल्याशिवाय पोटात दुखायचं थांबत. बरोबर आहे का चूक आहे? पण खरं मला सांगा, डॉक्टरची गोळी खाल्ली तेवढ्या पुरतं बरं वाटतं, पुन्हा येर माझ्या मागल्या तात्कान्या. 50 वर्षापूर्वी डॉक्टर नव्हते, आहार तज्ञ नव्हते, बाळंतपणाला हॉस्पिटल नव्हती, कानाचा, नाकाचा, दाताचा, डोळ्याचा, जिभेचा, घशाचा, हृदयाचा, फुफ्फुसाचा डॉक्टर होता का? रोग होते का? पहिले दोनच, देवीचा रोगी कळवा 5,000 रुपये मिळवा, कुष्ठरोगी कळवा 5,000 रुपये मिळवा. देवी, कुष्ठरोग, प्लेग, पटकी आणि कॉलरा, एवढे 5-6 रोग व्हायचं खराब अन्न खाल्ल्यानंतर. आता ते रोग नाहीसे झालेत, आणि आता ब्लड प्रेशर, डायबिटीस, दमा, संधिवात, कॅन्सर, लिव्हर फेल, किडनी फेल, अटॅक, झटकान फटका, आज आत्ता ताबडतोब गेला की. अहो गुरुवारी गेले, हो शनिवारी रात सुद्धा चिवडाय मिळत का? शनिवारी सावडत नाही. झाले का? परवा दिवशी बुधवारी माझ्यावर आम्ही दोघं धाब्यावर जेवलो, कसा काय गेला? हळूच म्हणते त्याला अटॅक आला. तिसरा म्हणते अटॅक कुठला, त्याला साकार सुद्धा होती. चौथा म्हणते येणारा देवाना, त्याला कॅन्सर सुद्धा होता. बरोबर का चूक आहे? मित्र, सगळ्यात लक्षात ठेवा, मोठी लाट येणार आहे कॅन्सरची. येत्या 10 वर्षात आपल्या स्मशानभूमीत जाणारा 100पैकी 90 लोक कॅन्सरनं मरणार आहेत. हे मी भीती नाही राहत, जागतिक आरोग्य संघटनेचे हे रिपोर्ट आहेत. आपल्याला आहार बदलावा लागेल. आपल्याच वावरातलं युरिया, सुफला, सुपर फॉस्फेट. तुम्हाला सांगा, उत्पन्न वाढतं. युरिया, सुफला, सुपर फॉस्फेट, कीटकनाशक, तणनाशक यानं उत्पन्न चांगलं येतं, उत्पन्न वाढतं. पिकाला कशाला घाला, आपण रोजच कालवनात घालून खाऊ की. बघा, संस्कृत मध्ये एक सुभाषित आहे, सर्वदा सर्वभावानां सामान्यं वृद्धी कारणम. पिकाची वाढ होती, या पीक चांगलं देखणे येते, मग आपणच खातो. मध्ये पीक कशाला पाहिजे? बरोबर आहे का चूक आहे? जर त्या पिकाची वाढ चुकीची होत असेल आणि ते अन्न खाऊन जर आपल्याला कॅन्सर आणि वेगवेगळे रोग होत असेल, तर ते पीक ज्या खतानी, ज्या मातीने जोपासलं आहे ते चुकीचं आहे. आपल्याला ते बदलावं लागेल. याच्यावर खूप मोठी क्रांती करावी लागेल, आपल्याला लक्षात ठेवा. नाहीतर तुम्ही डॉक्टरांच्या बापाचा बाप शोधला तरी तुम्हाला आरोग्य मिळू शकणार नाही, सुख मिळू शकणार नाही, समाधान मिळू शकणार नाही. आपण भोवऱ्यात अडकलो, एवढं लक्षात ठेवा. मग हळूच काय झालं म्हणते, कुजकुज येते.
आता लोकसंख्या लई वाढली हो, खायला प्यायला पुरल का आजी आजोबाच्या काळात पुरत नव्हतं का? तेव्हा तर 2-2, 3-3, 5 आणायची, हाणत होती का नाही? 10, 12, 13 पोळ्या खायची. आता एक पोळी उतरत नाही, भाकरी एक सुद्धा उतरत नाही. बरोबर आहे का चूक आहे? आता भाकरी कोण खातच नाही. खरं सांगा, आपल्यापैकी चपाती किती लोक खाते ती? सगळे खाताना हात वर करा की. अहो तुम्ही एक टाइम खाता, ह्या पोरांना चला बरं, पोरं खातच नाही. आता साधं एक सिक्रेट सांगतो तुम्हाला, गुपित. 72ला दुष्काळ पडल्यानंतर जो गहू आला, तेव्हापासून आयुष्य 100चं 50 वर गेल्यावर लक्षात ठेवा. तुम्हाला हे डॉक्टर काहीतरी यायला लागले का सांगते, ते अमितला कळत नाही आणि ते हे सांगते अमेरिकन मिलो चालू. हा मिलो. आणि सगळ्यात महत्वाचं, गव्हामध्ये ग्लुटेन असतं. ग्लुटेन नावाचा एक पदार्थ असतो, तो आपलं आयुष्य कमी करतो, तो आपलं आरोग्य बिघडवतो बघा, तो आपली रोगप्रतिकारक शक्ती संपवतो आणि आपल्या शरीराची कार्यक्षमता संपवतो. बघा, गव्हाचं आपण काय काय खातो? शिरा, गर्रा, उपमा, उपीट, शंकरपाळी, पाव, बटर, खारी, बिस्किट, सगळं खारवडं करून स्वतःच असतं. गव्हाशिवाय आपला दिवसच जात नाही. नक्की मग बदलायचं का? आमचं आजी आजोबा मांजर पाठवते, शिळ्या भाकरीचं सकाळी तुकडं करून ताकावरून खायची नाही. आता तुकडं कोणाला माहित आहे का? कोणालाच माहित नाही. तुकडं खायची, शिळपाका खायची, 100 वर्ष जगायची. कारण त्यांचं जे अन्न होतं 100% अमृता समान होतं. आणि तुम्ही आता मसाला, फिसाला, चटणी, तीळ, कांदा, लसूण, खोबरं, कोथिंबीर वाटून अगदी पदर खून वाटताना खालताय. पण ते जे अन्न बनवताय ते विषारी आहे, लक्षात ठेवा. किती त्याला तुम्ही मसाल्याने साजवा, ते विषासारखं तुमच्यावर परिणाम करताय. म्हणून तुमचं आयुष्य 50च्या पुढे नाही, लक्षात ठेवा. वांग डोळं घालून आता खायचं, चव लागलं. वांग खातोय का बटाटा खातोय तीच कळत नाही. कळतंय का? आता कुठलीही भाजी खाल्ली, भाजीची चव नाही, मसाल्याची चव नुसती टन टन उड्या मारते. बरोबर आहे का? चूक आहे? आम्ही तुम्हाला सांगतोय, आपल्याला बदलायचंय. तुम्ही नाही बदलला तर काळ तुमचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि बदला कसा घेणार? डॉक्टर म्हणतात तुमच्या नातीला मुलंच होणार नाही. बघा, लक्षात ठेवा, हे जेव्हा ऐकलं जातं तेव्हा तळपायाची आग मस्तकाला भिडते. आत्महत्या करावी काय वाटतं, असं काय पाप केलं, माझ्या मुलांना मुलं होत नाही. हे कशामुळे झालं? लोभ, पैसा 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 पैसा. उत्पन्न वाढला पाहिजे. गहू काढला की हळद कर, हळद काढली ऊस कर, ऊसात टमाटे कर, टमाट्यात कोबी कर, कोबीत दोडका कर, दोडक्यात कारले कर, कारल्यात काकडी कर. का? उत्पन्न वाढलं पाहिजे. आपले मळरानातली सगळी उत्पन्न काढते, ते रागमान बघा, उत्पन्न जरूर काढा, पण 5 वर्षानंतर किंवा दरवर्षी हिशोब करत जा. आपण खर्च किती केला आणि फायदा किती झाला. शेती व्यवसायाच्या रूपाने करा. शेती, लक्षात ठेवा, शेती कोणालाही खरेदी करता येत नाही. आपण खूप भाग्यवान आहोत. जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीशी. जन्मदाती आई किड्या मुक्याला मिळते, पण माझ्या नावावर 4 एकराचा 2 एकराचा 10 गुंठ्याचा सातबार आहे. हे आपल्यालाच नशीब असतं. काळी आई ही आपल्या हक्काची असते. तर त्या काळ्या आई बरोबर आपण वागतो कसं, तिची मशागत कशी करतो, तिला खतं कुठली टाकतो, तिथं कीटकनाशक कुठली टाकतो. पहिली कीटकनाशक होती का? बदललं पाहिजे. कालच अमित शहानी पेपरमध्ये दिलंय, जर आपण रासायनिक खतं कीटकनाशक बंद केली नाही तर प्रत्येक व्यक्तीला कॅन्सर होणार आहे. मला आठवतंय, मी जेव्हा डॉक्टर झालो होतो तेव्हा मुंबईमध्ये टाटा हॉस्पिटल, एकच हॉस्पिटल होतं कॅन्सरचं. डॉक्टर व्यास म्हणून फेमस होते, त्यांच्या हाताखाली मी काम केलंय. आज आमच्या शेंद्र्यात सुद्धा कॅन्सरचं हॉस्पिटल झालंय ना. उद्या आम्ही मागणी करणार आहे, आमच्या लिंबात झालं पाहिजे. आम्ही उद्या म्हणणार लिंबात का वरंगाळात झालं पाहिजे. बरोबर आहे का? आमच्या गावात कॅन्सरचं पेशंट नाही तो.
मग याच्याकरता जगायचं का, कॅन्सर करता जगायचं का, आरोग्याकरता जगायचं, हा प्रश्न आपल्या हातात आहे. जागे व्हा. तुम्ही पैसे किती कमवलेला महत्व नाही, पण कॅन्सर झाल्यानंतर बाप त्याची जमीन विकून सुद्धा तुमचा कॅन्सर बरा होणार नाही. खूप मोठं विषयांतर होत आहे. पण अभितजी म्हणते काहीतरी लोकांना जागा होईल असं बोला, म्हणून बदल केला. आपला प्राण आहे ना, प्राण जीव सुटायला लागलाय 50 वर्षात. का? त्या जीवाला जे पाहिजे ते तुम्ही देऊ शकत नाही. वेळ झाला की सांगा बरं का मला. हा, आपला जीव सुटतोय. प्राण म्हणजे काय? जीव. जीव म्हणजे प्राण. श्वास हा राहतच नाही. दिसतो का आपल्याला? नाही दिसत. मन दिसतं का तुम्हाला? बुद्धी दिसते का? शरीर फक्त दिसतं. शरीर, श्वास, मन, बुद्धी, स्मृती, अहंकार आणि आत्मा हे सगळ्यांना आहे ना. शरीर आहे का? बघा बरंच आपण. हात, पाय, डोळे, नाक, कान नकटं नुकटं असलं तरी चालेल, आहे ना प्रत्येकाला. पण आरशात बघितली ते स्वतःला प्रेमळ असतं बघा. माझ्यासारखं नाक मलाच आहे, नकटं असलं तरी काय, माझ्या बापाच आहे. शरीर प्रत्येकाला आहे, श्वास प्रत्येकाला आहे ना. श्वासावर कधी लक्ष दिलं का? नाही. घास आणि घोट. 4 वाजले की 90 पाहिजे. कामावर जायचं 90 पाहिजे. 50 चेक द्या, म्हणजे लई चढणार नाही. काम करणार, दुपारी 1 घेणार. ही प्रथा चालली आहे आपल्या गावागावात. जे चाललंय ते बोलतोय. इथं बोलणं हे चुकीचं आहे, पण जे आहे ते तुमच्या बुद्धीला पटले पाहिजे. आलं लक्षात? हे बदलायचंय, ही क्रांती करायची आहे. पैसे कमवणं, बंगले बांधणं, गाड्या घेणं याच्यात तुम्हाला सुख मिळू शकत नाही. आपल्याला जगण्याची रस्ते बदलायचे, तेवढं लक्षात ठेवा. तुम्ही पैसे किती कमवल्याच्या पेक्षा तुम्ही किती वर्ष जगणार आहात याला महत्व आहे. आणि हे जगायचं असेल तर तुम्ही बळीराजे आहात. तुमच्या जमिनीमध्ये शुद्ध, स्वच्छ, नैसर्गिक पिकलेलं खा. 100 वर्ष जगाल. आणि ते विकायला नाही लोक वेडी होतील. मी हे का बोलतोय माहितीये का? मी हे 20 वर्ष झालं करतोय. किती वर्ष झाली करतोय? माझ्या 15 एकर शेतीमध्ये कुठलंही रासायनिक खत नाही, कीटकनाशक नाही, तणनाशक नाही. आमच्या गावातली मला येडी म्हणते ती. गवताचा बाजार असतो आमच्या वावरात, पण त्या गवताच्या बाजारात पिकलेल्या ऊसाचा गूळ मी 250 रुपये किलोने विकतो अमेरिकेला. त्याच गवताच्या बाजारात पिकलेली हळद 45,000 रुपये क्विंटलली जाते अमेरिकेला. कारण मी माझ्या जमिनीवर प्रेम करतो. आईला म्हणतो गवत सुद्धा तुझंच आहे, पीक सुद्धा तुझंच आहे. आईला जर एखादं नकट पोरग झालं, लंगड पोरग झालं, आई मारून टाकते का? हो नाही. पण तुमच्या जमिनीत फक्त एकच नागोबा पाहिजे, ऊस. बाकी तणनाशक, टुफर्डी, गोल फवारतया. आई मारते का आपल्या पिलाला, नकट्या नुकट्याला? त्या आईला किती वेदना होत असतील काळ्या आईला माझ्या. ह्या वेदना जोपर्यंत तुम्ही जाणत नाही तोपर्यंत तुमच्या वेदनांची जाण परमेश्वराला राहणार नाही. लक्षात ठेवा. जैसी करणी जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. आपली कर्म बदलली पाहिजे तरच तुम्हाला फळ देणारा ईश्वर बदलेल. तुमचा बदला न घेता तुमच्यावर प्रेम करेल, तुम्हाला आरोग्य देईल, तुम्हाला सुख देईल, समाधान देईल, रोग प्रतिकारक शक्ती देईल, बल देईल. एवढं लक्षात ठेवा. आता हे बदल, हे परिवर्तन तुम्ही केलं पाहिजे. अख्खं जग बदलतंय, तुम्हाला बदलावं लागेल. किती वाजले? 6:30 झाले. अर्धा तास आहे का? आता हे मी का बोलतोय? मी स्पष्ट बोलतो बघा. डॉक्टर आहे, मला अजिबात लाज वाटत नाही. आणि प्रत्येक स्त्रीला बघितल्यानंतर मला प्रत्येक स्त्रीमध्ये देवी दिसते. एवढं लक्षात ठेवा. कारण की त्या देवीची जर कूस उजली नाही तर कृष्ण सुद्धा जन्म घेऊ शकत नाही. त्या देवीची कूस उजली नाही तर राम देखील जन्म घेऊ शकत नाही. एवढं लक्षात ठेवा. प्रत्येक स्त्री ही दैवी अवतार असते. त्या देवीचा काय तुम्ही केलं? काय चाललंय? किती विटंबना. 70% बाळंतपण ही सिझरनी होतात. गर्भाशय फाडून त्या देवळाचं दर्शन घेताना देवळ मोडून जर तुम्ही दर्शन घेणार असाल तर तुम्ही रावणाच्या जावलादी आहात. हो, आईचं पोट फाडून जर तुम्ही बाहेर येणार असाल तर तो माणूस म्हणून जगू शकत नाही. लक्षात ठेवा.
याच्याकरता आपले डोळे उघडले पाहिजेत आणि उघडत नसतील ना, ज्या संभाजी महाराजांनी तप्त सळाग आपल्या डोळ्यात घालून घेतल्या धर्मा करता, संस्कृती करता, संस्कारा करता, त्यांची जर आपण वंशज म्हणून जर नाव घेणार असेल तर आपल्याला डोळे उघडावे लागतील, लक्षात ठेवा. 70% बाळंतपण सीझर आईचं गर्भाशय फाडून, म्हणजे गाभारा फोडल्याशिवाय मला देवाचं दर्शन होणार नाही. गर्भाशय म्हणजे गाभारा आहे, एवढं लक्षात ठेवा. तुम्ही तुमच्या वासना जर चुकीच्या पद्धतीने वापरत असाल ते तुमचं पाप आहे, ते तुम्हाला फेडावं लागणार. मी खूप प्रकारे बोचऱ्या शब्दात बोलतोय, पण तुम्ही जागा झालं पाहिजे. बरं, बाळंतपण सीझरने होऊ द्या. बाळंतपण संपल्यानंतर जेव्हा आमची आई किंवा आमची बहीण महिना पाळी बंद होते तेव्हा तिच्या गर्भाशयात गाठी होतात. रिपोर्ट लगेच येतात, ही गाठ कॅन्सरची असू शकते. 60% महिलांच्या गर्भाशयाच्या पिशव्या कापल्या जातात. बरोबर का चूक आहे? कशा करता? फक्त धंद्या करता. ज्या गाठी असतात ना त्याच्या 5%च गाठी कॅन्सरच्या असतात. 95% गाठी ह्या आहाराच्या माध्यमातून. हे जागच व्हा तुम्ही. स्तनाचा कॅन्सर झाला, स्तन काढून टाकतात. क्षमा असावी, या व्यासपीठावर हे बोलतो नाही पाहिजे, पण तुम्ही जागा झालं पाहिजे. आहार बदला, तुम्ही सगळं बदलणार आहे. तुम्हाला चपाती बद्दल सांगितलं, मी गेली 20 वर्ष कुठलाही बेकरीचा पदार्थ खात नाही. चपाती, गव्हाचे कुठलेही पदार्थ खात नाही. आज माझं वय 65 आहे. 18 तास काम करतो. किती तास काम करतो? 18 तास. मला 4 शब्द बोलायला वेळ होतो. गावातला कोणाला ना काय चाललं नाही, तुझं काय काम आहे ते बोल, 2 मिनिटात करणार की चाललो. आज मी खरं विसरलो होतो, पण अमितजींचा फोन आला यायचंय. मी गुराळा होतो गुळ करायला. जो गुळ अमेरिकन तो गुळ करायला होतो. मला माहितच 5चं टायमिंग दिले, तरी पण इथं जमणारी मंडळी 5:30 येत नाही. म्हणून मी गुळ भरला, गाडी तशीच घेऊन आले मला, आणि कपडे इथं बदलले. आपल्याला बदलावं लागेल. माझी परिस्थिती अडचणीची होती, पण माझं आरोग्य कधीच अडचणीत. गेल्या 20 वर्षात बाबा मी एकही गोळी किंवा इंजेक्शन घेतलेलं नाही. बोले तैसा चाले त्याची बंदावी पावले, आधी केले मग सांगितले. 8 दिवसापूर्वी ट्रॅक्टर चालवत असताना माझा तोल गेला आणि माझी बरगडी फ्रॅक्चर झाली. बाबा मी एकही गोळी खाल्ली नाही. मी म्हटलं शरीर ते आपल्या पद्धतीनं काय करायचं ते करत, माझे भोग आहेत, भोगलेच पाहिजे. तरी देखील मी माझी कामं बंद केली नाही. हे मी अहंकाराने सांगत नाहीये. 20 वर्षात एकही गोळी खाल्ली नाही. ताप कधी आलाच नाही मला. सर्दी खोकला झाला की मध आणि हळद चाटतो. लहानपणी नातवंडाला तुम्ही चाटाय द्यायचा ना. लहान मुलाला खोकला आला की लसणाची माळ घालत होता ना. आता माळ घातली सर काय गावंडळे सासरे लसणाची माळ घालते. मी सातारला जाते, आंबोळी खाते, पिक्चर बघते, पोराला दवाखान्यात नेते. बरोबर आहे का चूक आहे? निमित्त असतं पोराच्या दुखण्याचं, आईला बघायचं असतो पिक्चर आणि करायचे असते खरेदी. राग मान नका. आपल्याला बदलावं लागेल. जोपर्यंत तुम्ही आहार बदलणार नाही. खरं सांगतो, लहान मुलांतर लेज शाळा, कॉलेज, प्राथमिक शाळा, हायस्कूल, त्याच्या शेजारी टपऱ्या त्या, आणि त्या टपरीवाल्यानं मंडवळ्या घातल्या त्या सगळ्या. कशाच्या? लेज, कुरकुरे, चुरचुरे, मुरमुरे, भाजलेले शेंगदाणे. भाजलेल्या शेंगदाण्यावर चण्याच्या डाळ, ती परतलेली किंवा शिजवलेली, मुगाची डाळ, चण्याची डाळ. हे का घरी काय खायला मिळत नाही. घरची आमटी भाकरी बघितली की शिसार येते त्या, आणि 5 रुपयाच्या पुढे बघितली त्यांना उड्या मारते ती. बरोबर आहे का चूक आहे? हे बंद नाही केले. ह्याच्यात काय असतं मी पुन्हा सांगतो, रिपीट करतो. स्टॅबिलायझर, प्रिझर्वेटिव्ह, ऍस्ट्रिंजंट, टेस्टिंग, कलर, फ्लेवर, ऍडिशन, 7 प्रकारचे विषारी पदार्थ असतात. आणि ते पदार्थ खाणाऱ्याला 20व्या वर्षी मूतखडा झालाच पाहिजे. 30व्या वर्षी पित्ताशयाचे खडे झालेच पाहिजे. 35व्या वर्षी पॅनक्रियास, स्वादुपिंडात खडे होणार आहेत. आणि अजून 10 वर्षांनंतर तुम्ही ऐकाल माणसाच्या मेंदूत खडं पडायला लागलेले आहेत. जागे व्हा.
तुम्ही आत्ता जागे होणार नसाल तर कत्तलखान्यात कसायला जसे गाया जात्यात तसं तुम्हाला दवाखान्यात कसायला जावं लागेल. मी डॉक्टर तरी बोलतोय, लक्षात ठेवा. कोणी सर्व डॉक्टरनी म्हणून माझा खून केला ना तरी चालेल, पण डॉक्टरापासून जर लांब राहायचं असेल, लय साध्या सोप्या गोष्टी आहेत बघा. चपाती खायचं बंद करा, पचन स्ट्रॉंग होतं, आपोआप भूक लागती, चवताळती भूक लागती. त्याला आजी आजोबा कुत्र्यासारखं काम करायची, रात्री दिवस करायची, हाडाची काढ करायची आणि भाकरी करायची. आता कष्टच करत नाही, कामच करत नाही. सकाळी पाचूंदा, दुपारी पाचूंदा, शिरा गरा उपमा उपीट. तुम्हाला एक हळूच प्रश्न विचारतो, मी खरं विचारतो, खरंच तुम्हाला कडाडून भूक लागते का? का खायचं म्हणून खाताव? नाश्त्याचं टायमिंग झालं आणि 2 प्लेट. आणि सगळ्यात मोठं दुर्दैव, आता पारायणात सुद्धा वडापाव मिळायला लागला. राग मानू नका, पारायणात वडापाव, समोसा, कचोऱ्या, पावभाजी. जणू काय सगळी सांप्रदायिक मंडळी सुटकात आहे ती शाकाहारी म्हणून त्यांना असं खायला घालते. राग मानू नका, मला नाही बोलवलं तर चालेल. तुम्ही जे श्रीखंड खाता ना, तुम्ही लस्सी पित असाल की 30 रुपयाची लस्सी. त्याच्या पलीकडे अजून सांगतो तुम्हाला, ते जार मधलं पाणी पिता ना, घरातलं डेऱ्यातलं पाणी प्यायचं आणि ते जार मधलं पाणी प्यायचं. गोड कुठलं वाटतं? नाही, जार मधलं इतर पोरांना थंडगार लागतं. त्याच्यामध्ये केमिकल टाकलेलं असतं, एवढं लक्षात ठेवा. कॅन्सर होणार आहे. मंगल कार्यालयात जेव्हा लग्न असतात ते जार मधलं पाणी प्यायचं बंद करा. श्रीखंडामध्ये, लस्सीमध्ये पॅकेट मधल्या केमिकल वापरले, टेस्टिंग. ती लस्सी प्या आणि घरची लस्सी तुम्ही कधीच पिणार नाही, लक्षात ठेवा. तुम्ही ते श्रीखंड खा, घरचं श्रीखंड कधीच खाणार नाही. पण लक्षात ठेवा, त्या श्रीखंडामध्ये, त्या बासुंदीमध्ये, त्या पेढ्यामध्ये विष आहे. सातारे कंदी पेढे, काकांचे पेढे, मामाचे पेढे, अमर पेढेवाले, वाडेकर पेढेवाले. आता पेढ्याच्या दुकानात खरं सांगतो, मला त्याचा अनुभव आहे. 8-10 दिवसाच्या शिळ्या पेढ्याला बुरशी आली की परत कढईत टाकते की परत येते आणि परत बांधून खा बुरशीचे पेढे. मला आठवते तुमच्या गावात वर्णेकर होते बघा, नंदू वर्णेकरांचे वडील, चौकात. अजून ती चव रेंगाळते पेढ्याची, कारण ती घरी करायची. सातारच्या कंदी पेढ्यात खवा कुठला असतो माहिती का? सोलापूरचा. 2 दिवस एसटीनं प्रवास करतो आणि 3ऱ्या दिवशी पेढ होते ती आणि 10व्या दिवशी ती पेढ खाते. मग ती पेढ खाल्ल्यावर हवेचा गडगडाट, विजांचा कडकडाट पोटात सुरू होतो. आणि मग डॉक्टर बिघाड. डॉक्टर म्हणतात बाहेरचं काय खाल्ले का? खाल्ले की काल पेढ खाल्लं होतं, बासुंदी खाल्ली होती, श्रीखंड खाल्ली होती, पनीर खाल्लं होतं ना. ये बाईला ना मारशी गाणी दगड टाकायचा ना गावरून. घरी पेढ कोण करतं का? मला आठवते आमचे वडील पेढे घरी करायचे, आम्ही खायचो. आता घरी दूधच नाही ना, सगळं डेअरीला गेलं पाहिजे. 1 लिटर दूध निघालं म्हशीचं ते 60 रुपये दिसते. किती रुपये दिसते? ते 60 रुपये दिसते. मग पोरगं लुकडं राहिले चाललं, हाडाची काढ दिसते तरी चालते. आणि तुमतून झालं ना पोराचं तरी. आणि आताची पोरं एवढीच येते, बरोबर आहे ना. आणि मग म्हणायचं ज्ञानेश्वरीमध्ये लिहिले, हरभऱ्याच्या झाडावर चढणारी पोरं तयार होणार. तिथं लिहिलं तुम्ही म्हणलं की होणारच आहे, बरोबर आहे का? तू काय बदललं पाहिजे ना. आणि हाच वेळ आहे का, याच भूमीमध्ये 100 वर्ष जगणारी म्हातारी आम्ही पाहिलेली आहेत. आपली मुलं देखील 100 वर्ष जगली पाहिजेत. आपल्या मुलांनी 100 किलोचा बोजा उचलला पाहिजे. आपली मुलं झोपे करता गादी शोधत नाही बसली पाहिजे. मखमलीची गादी लोळते, ह्या कुशीवर त्या कुशीवर ते झोपच लागत नाही, कारण कामच करत नाही ना. बरोबर आहे का? चूक आहे? किती वाजले सांगा, आम्ही जीवर का नाहीतरी एक्सप्रेस नॉनस्टॉप आम्ही लगेच गुंडाळणार. का माहितीये का? हा, तर लक्षात ठेवा, आपल्याला काय करायचंय? बदलायचंय. जाता अजून एक सोपी गोष्ट सांगतो. संध्याकाळी किती वाजता सगळी जण झोपते ती? बोला. नाही, शेवटच चाललंय. किती वाजते त्या? 20 मिनिटं. हा, एक खूप महत्वाचं सांगतो तुम्हाला बघा, एक सोपं गणित सांगतो. किती वाजता संध्याकाळी झोपता? बोला. हा,
11 वाजता सूर्य कधी म्हणतो का हो बरं तुमची पहाट किती वाजता होती? नाही नाही, पहाट अहल्लीच्या पोरांची पहाट कधी होती? किती वाजता होती? 7 वाजता. आजी आजोबांची पहाट किती वाजता व्हायची? 3:30 वाजता उठायची. पहिली लोक तालमीत 3:30 वाजता जायची, एवढं लक्षात ठेवा. आम्ही जायचो, आमच्या तालमीतली माती उकर उकर उकरायचो. आता दार धराय म्हणते 90 दे तर दार धरून येते. ऐका, उठणं किती महत्वाचं आहे लक्षात ठेवा. 1000 वर्षापूर्वी सूर्य जर आपण तारीख बघितली तर बरोबर त्याच वेळी उगवत होता आणि 1000 वर्षानंतर देखील त्याच वेळी उगवणार आहे. लक्षात ठेवा, आपली नाळ सूर्याशी जोडलेली आहे. आईच्या पोटात असताना आपल्याला आईपासून सगळं खाद्य मिळतं आणि जन्म झाल्यानंतर आपली नाळ अदृश्यपणे सूर्याशी जोडलेली असते. आपल्या शरीरातील प्रत्येक अवयवाला कुठल्या वेळी काय करायचं हे ठरवून दिलेलं आहे निसर्गानं. पहाटे 3 ते 5 या वेळात आपली फुफ्फुस काम करतात. 10 मिनिटात संपवतोय. खूप महत्वाचा मुद्दा आहे, आपलं ओपन चॅलेंज आहे तुम्हाला. पहाटे 3 ते 5 या काळात फुफ्फुस स्वयंस्फूर्तीने काम करतात. 5 ते 7 या वयात मोठं आतडं काम करतं. 7 ते 9 आमाशय काम करतो, भूक लागते. 9 ते 11 खाल्लेलं अन्न पचतं. 11 ते 1 पचवलेलं अन्न शरीरात पाठवलं जातं. 1 ते 3 शरीरात पाठवलेल्या अन्नापासून तयार झालेले दूषित पदार्थ गोळा केले जातात, ते किडनी काम करते. 5 ते 7 आणि संध्याकाळी 10 ते 3 या काळात आपले यकृत काम करते, लक्षात ठेवा. पण यकृत कधी काम करतं? जर तुम्ही 100% झोपलेले असाल तर, आणि जर तुम्ही जागरण करत असाल तर तुम्हाला फॅटी लिव्हर होणार, लिव्हर सिरोसिस होणार. आत्ताच्या जनतेमध्ये 50% लोकांना लिव्हरचे प्रॉब्लेम आहेत, म्हणून अपचनाचे प्रॉब्लेम आहेत. लोकांचा गैरसमज असतो दारू पिल्यानंतर आणि मटण खाल्ल्यानंतर लिव्हरचे प्रॉब्लेम होतात. जे जागरण करतात त्यांना 100% लिव्हरचे प्रॉब्लेम होतात. लक्षात ठेवा, सूर्य 6ला म्हणजे 6लाच उगवतो. तो वाट नाही बघत तुम्ही उठलाय का झोपलाय. तुम्ही सूर्याला जर वाट बघायला लावाल तर सूर्य तुमची आरोग्याची वाट लावणार आहे, सूर्य तुमच्या आयुष्याची वाट लावणार आहे. म्हणून लक्षात ठेवा, काही करू नका, 3:30ला उठा. फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, युट्यूब आम्हाला झोपून देईल का? गुदगुल्या करताय चारी बाजूला, बरोबर आहे ना? हे तुम्हाला संपवण्याकरता आलेले आहेत. आणि जेवणाचं लक्षात ठेवा, संध्याकाळचं जेवण आहारामध्ये नाही. सकाळचं जेवण 9 ते 11 पोटभर जेवा. दुपारचं काष्ट करत असाल तुम्ही अर्धवट जेवा. संध्याकाळी निमित्ताला जेवा. निमित्ताला म्हणजे काय? खाल्लं म्हणून खायचं. पूर्वीची लोक 7ला यायची, रॉकेलला मोहताज होती. मी त्या घरात राहिलोय. आमच्या आजोबा अभ्यास करायचो ना, मी हे लय मोठं देवा लावणार आहे, ते देवा बंद कर, राखेल महाग झालंय म्हणायचं. 8 वाजता झोपायची, 3 वाजता उठायची, म्हणून 100 वर्ष जगत होती. तुम्ही करोडो रुपये डॉक्टरला द्या आणि जागरण करून 50च्या पुढे जगू शकत नाही, लक्षात ठेवा. म्हणून लवकर निजे लवकर उठे, त्याला आरोग्य प्राप्त होईल. आणि आहाराबद्दल बरंच बोलले मी, 20 मिनिटं संपलेली आहेत. मला सूचना येत आहेत, माझी विनंती आहे. आणि मला हे बा, मी तुम्ही स्वतःहून जमा व्हा एकत्र. तुम्हाला झोपायचं कधी, उठायचं कधी. रोग हे तुमच्या उठण्या बसण्यात खाण्यात पिण्याने तुमच्याकडे आले. ते जे लवकर झोपतात, लवकर उठतात, त्यांना कुठलाच रोग होत नाही. जे जेवणावर नियंत्रण ठेवतात त्यांना कुठलाच रोग होत. कुठलाही लग्न समारंभ असू द्या, आमच्या घरातली 5 स्टारची पार्टी असू द्या, तुम्हाला विश्वास बसणार नाही, मी गाजर, मुळा, बीट, काकडी, डाळ आणि भात याच्या पलीकडे काही खात नाही. तुम्हाला सांगा, आजी आजोबाच्या काळात हॉटेल होती का? होती का हॉटेल? आता हॉटेल वाढली, हॉस्पिटल वाढली. हॉटेल, हॉस्पिटल. घरचं जेवण किळस वाटायला लागली.
धाब्यावर गेले की नुसतं तोंडातनं लाळ टपकत्या, टप्पा 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 टप्पा. बघा, आपल्याला बदलावं लागेल, नाहीतर तिसरी पिढी 50 नव्हे 30च्या पुढे जगणार नाही. आपलं वंश खंडन होऊन द्यायचं नसेल तर आपल्या जिभेवर नियंत्रण आणलं पाहिजे. दूध दुखती, लोणी माहिती का? लोणी कुणाला माहिती आहे का? नाही नाही, आता असतं का घरी? कोणाच्या घरी असतं का लोणी? हा, चांगली गोष्ट आहे, लोणी खायला घाला या पोरांना. आता अमूलचं बटर, गोकुळचं बटर, कृष्णाचं बटर, डेऱ्या सगळं काढून घेते की तुम्हाला ऐकते ती काय लोणी असतं होय? अरे आईने आजीने बनवलेलं लोणी खा, काय चव लागते. त्यात थोडं मीठ, थोडी चटणी खा, एक भाकरी अशी वरतून खा. हा, बरंच काय बोलण्यासारखं आहे. आम्ही जी पुन्हा एकदा पावसाळ्यात वाटलं त्यांना जमवा, मी यायला तयार, मला काही नको आहे. मी चहा सुद्धा पित नाही, चहा कॉफी काही लागत नाही आपल्याला. पार्टी नको, दुपटी नको, चटणी भाकरी, वांग भाकरी, बस एकच भाकरी सकाळ संध्याकाळ. त्याच्या पड्याला काय लागत नाही, लक्षात ठेवा. गरज पुरवा, हवस पुरवाल मसनात जाल, गरज पुरवाल स्वर्गाला प्राप्त व्हाल. मला चव पाहिजे नाही, मला भूक पाहिजे. मला गादी नको आहे, मला झोप पाहिजे. तुमच्या अपेक्षा बदला, सगळं बदलणार आहे. जेवण बदला, जीवन बदलेल. खूप काय बोलण्यासारखं आहे. खरं तर मी प्रवचन कधी करत नसतो. चुकून या व्यासपीठावर काही अपशब्द निघाले असतील तर माऊलीला मी क्षमा याचना करतो. पण माऊलीनी तुमच्या करता प्रचंड यातना सहन केल्या, त्याची जाणीव ठेवा. माऊलीने 16 वर्षी ते ज्ञान प्राप्त केले, पण तुम्ही आम्ही फक्त ते सोंग करतोय. क्षमा साहेब, राग मानू नका. नुसतं माऊली माऊली नामस्मरण करून ठेवू नये, ज्ञानाचं आचरणात आलं पाहिजे. ज्ञानाची पूजा आचरणाने करावं, लक्षात ठेवा. आणि नाम जप याच्यावर संशोधन झालंय, लक्षात ठेवा. तुम्ही जर डोळे बंद करून एखादा जप केला ना तर त्याचा आपल्या मेंदूवर सकारात्मक परिणाम होतो. मनामध्ये येणारे विचार बदलतात, मनामध्ये येणाऱ्या भावना बदलतात. खरंच करा, नाम घेता वाया गेला असा जगती कोणी नाही. नित्य नेमनामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. आणि माऊलीने सांगितले, एक तरी ओवी अनुभवावी, नुसती आठवावी आणि घोटवावी नाही, अनुभवा. ज्ञानेश्वरी भगवद्गीता जर पावलं पावली उतरवली ना, कोणाचा बाप तुम्हाला हरवू शकणार नाही. सुख हे तुमच्या पाठीमागे धावेल, घे 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 माझा आस्वाद घे. पण आपलं काय झालंय माहितीये का, आपण सोंग करतोय अध्यात्माची. क्षमा असावी, चुकून बोललो मी, माऊलींच्या चरणारी क्षमा याचना करतो, तुमच्या चरणी देखील क्षमा याचना करतो. परंतु उशकाल होता होता काळ रात्र झाली. अरे आता तरी आयुष्याच्या पेटवा मशाली. आपल्या देशाला भगवद्गीता आहे, ज्ञानेश्वरी आहे, एवढं संतांचं खूप मोठं कोठार आहे. पण आपण आहे ना कामापुरतं वापरतोय, लोणच्यासारखा वापर करतोय. लोणच्यासारखा त्याचा वापर करू नका, आचरणात वापर करा. तुम्हाला सुख समाधान एवढं मिळेल की तुमच्या वागण्यातून, बोलण्यातून, चालण्यातून सुखा समाधानाची गंगा वाहील. जय गुरुदेव, रामकृष्ण आहे. खाली बसा, खाली बसा, पुढे ठीक आहे. थांबा, टाळ देतोय. पुरी नो घेऊ द्या. या ठिकाणी घेऊ द्या. आपल्या परिसरातील डॉक्टर साळुंखे महाराज यांनी सुंदर असे या ठिकाणी प्रवचन रूपी पुष्प या ठिकाणी गुंफलेलं आहे. वेळेअभावी त्यांना थांबवावं लागलं. असंच आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन व्हावं ही मी प्रार्थना करतो. त्याचबरोबर त्यांच्या चरणी प्रार्थना करतो. ते आमचे गुरु ठिकाणी आहेत, असंच आम्हाला मार्गदर्शन करावं ही अपेक्षा ठेवतो. आणि या ठिकाणी पारायण मंडळातर्फे त्यांचा अल्पसा सत्कार करण्यात येते. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की.
आपल्याला बरोबर